नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. सुरुवातीलाच पाहूया निवडणुकीबाबतचा सविस्तर आढावा. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान पार पडत आहे. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 96 जागांवर मतदान सुरू असून आंध्र प्रदेशातील 25, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8 आणि महाराष्ट्रातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील 4, तेलंगणातील 17, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 आणि जम्मू काश्मीरमधील 1 जागेसाठी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या 11 मतदारसंघात मतदान सुरू असून दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85% एवढे मतदान झाले आहे. तरी कोण उधळणार विजयाचा गुलाल हे 4 जूनला जाहीर होईल. आता पाहूया आजच्या इतर घडामोडी. कोकणसह राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला असतानाच 13 मे रोजी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिक काहीसे सुखावले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेची सिग्नल यंत्रणा सक्रिय नसल्याने 6 मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याची घटना 13 मे रोजी सकाळी 9:30 वाजता घडली. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना लेट मार्गला सामोरे जावे लागले. दिवा ते मुलुंड मार्गावर लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी प्रवासी लोकलमध्ये ताटकळले होते. एक लोकल ठाणे स्थानकानजीक असलेल्या ठाणे खाडीवर तासाभरापासून थांबलेली होती. त्यामुळे काही प्रवाशांना चालत ठाणे स्टेशन गाठले. मात्र ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये पंचायत झाली. कोकणातील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या रत्नागिरीतील माचाळला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून थंड हवेच्या पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, धुक्याची चादर, डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि थंड वातावरण अशा सर्व गोष्टींनी वेढलेले माचाळ गाव रत्नागिरीतील लांजा तालुक्यात स्थित आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी छापा टाकून 3 शस्त्र तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, चॉपर, चाकू आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. काही शस्त्र तस्कर मुंब्रा येथील अमृतनगर दर्गा मैदान, शिवाजीनगर येथे शस्त्र विक्रीच्या उद्देशाने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचून संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या हमीद ताजुद्दीन, रेहान अफसर शेख, रिजवान अफसर शेख या तिघांना ताब्यात घेतले. जो मेन आहे तो रेहान अफसर शेख उर्फ 25 आणि रिजवान अफसर शेख 50 आणि त्यांच्यासोबत हमीद राजा ताजुद्दीन शेख हे सर्व राहणार कौसा हे अमृतनगर येथे येणार होते. अशी माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आमच्या लोकांनी शिताफीने त्यांना अटक केलेली आहे पाठलाग करून. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय पांडे यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी मारहाणीचे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार ठाण्यात राहत असून त्यांनी घरे पुनर्विकासासाठी संजय पांडे यांच्याकडे दिली होती. पुनर्विकास होईपर्यंत तेथील रहिवाशांना घरभाडे दिले जाते. मात्र 14 महिन्यांपासून रहिवाशांना घरभाडे मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदार आणि इतर नागरिक 12 मे रोजी दुपारी संजय पांडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी संजय पांडे यांनी रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. अच्छे से बात करा था ना, तू क्या बड़ा सावकार है क्या? बड़ा सावकार है. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.
सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.